सध्या तुम्ही सोशल मीडिया ओपन केलं ना तर तुम्हाला असे फोटोज सोशल मीडियावर दिसतील जिथे काय दिसतंय एक मागे कम्प्युटर दिसतंय आणि एक 3D मॉडेल सारखा एक फोटो दिसतोय. अनेकांना प्रश्न पडलाय की हा फोटो एडिट कसा का होतो, हा नवा ट्रेंड काय आहे. भल्याभल्यांना या नव्या ट्रेंडने वेड लावलेला आहे. सोशल मीडियाचे युजर्स तर असे फोटो बनवून पोस्ट करतच आहेत. त्याचबरोबर अनेक पॉलिटिकल नेते सुद्धा जर आपण बघितलं तर या नव्या ट्रेंडमध्ये सहभागी झालेले आहेत. हा नवा ट्रेंड नेमका काय आहे, हा फोटो नेमका कसा तयार होतो, तेच या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा जर आपण बघितलं तर एक मागे घिबली नावाचा ट्रेंड आला होता, जर तुम्हाला माहित असेल तर. अनेकांनी घिबली जो ट्रेंड आहे त्याच्यात अनेक जण सहभागी झालेले होते. अनेक पॉलिटिकल नेते सुद्धा सहभागी झालेले होते आणि आपले फोटो सोशल मीडियावर ते टाकत होते. आता सुद्धा असाच एक हा नवीन ट्रेंड आलेला आहे, ज्या ट्रेंडचं नाव काय आहे तर नॅनो बनाना. गुगलचा हा नवीन ट्रेंड आहे. नवीन AI जर आपण बघितलं तर गुगलचं नवीन AI टूल आहे, त्याच्या माध्यमातून हा ट्रेंड नवा बनवण्यात आलेला आहे. आता गुगल जेमिनाय जे फीचर आहे त्याच्या माध्यमातून सगळेजण हे जे फोटोज आहेत हे एडिट करतायत. कुठलाही फोटो असो तो तुम्हाला काही सेकंदांमध्ये 3D मॉडेलमध्ये तुमच्या ज्या फोटोचं कन्व्हर्जन करतं आणि एकदम भारी अशी इमेज येते, तुम्हाला 3D मॉडेलची इमेज येते. त्याच्यामुळे ही इमेज नेमकी कशी बनवायची हे मी तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्हाला काय करायचं, इकडे बघा, आपण आता आलेलो आहोत गुगलवर. गुगल जेमिनाय तुम्हाला सर्च करायचं आहे. इकडे बघा, गुगल जेमिनायवर मी गेलेली आहे आणि इथे आता मी काय करते, माझा एखादा फोटो, इकडे बघा, इथे त्यांनी न्यू विथ आवर बेस्ट इमेज मॉडेल नॅनो बनाना हे नवीन त्यांचं फीचर आहे. इमेज एडिटिंग मध्ये मी गेली, मी ऍड जे फीचर आहे तिकडे गेली आणि मी आता माझी एक फाईल अपलोड करणार आहे. माझा एक फोटो आहे तो मी इथे टाकते. ओके, आता आपल्याला काय करायचंय, त्यांनी एक प्रॉम्प्ट दिलाय. हे बघा, त्याच्यावर काय लिहिलंय, क्रिएट अ 1:7 स्केल, आणि त्याच्यामध्ये सगळं सांगण्यात आलेलं आहे की मला कसा फोटो हवाय. हे प्रॉम्प्ट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देते, तुम्हाला तिथे ते मिळून जाईल. हे प्रॉम्प्ट तुम्हाला इथे हे करायचंय, पेस्ट करायचंय. त्याच्यामध्ये काय लिहिलंय बघा, त्याच्यामध्ये सगळे फीचर्स सांगण्यात आलेले आहेत की मला याच्यामध्ये काय काय हवंय. हे प्रॉम्प्ट तुम्ही तुमच्या माध्यमातून चेंज करू शकता आणि त्या पद्धतीने काय होणार आहे, तुमचा फोटो चेंज होणार आहे. याच्यामध्ये तुम्ही ऍड करू शकता की तुम्हाला आणखीन काय काय हवंय. आता इथे काय आहे, कंटेंट ऑन द कम्प्युटर स्क्रीन इन 3D मॉडेलिंग प्रोसेस, यांनी असं सगळं लिहिलेलं आहे की हे असं असं आम्हाला हवंय. आता मी इथे काय करते, सबमिट करते. आता बघा, काही सेकंदांमध्ये, म्हणजे जवळपास 50 ते 60 सेकंड लागेल, 1 मिनिट लागेल, आणि 1 मिनिटांमध्ये माझा जो फोटो आहे तो 3D मॉडेलमध्ये एडिट होऊन तयार होणार आहे. आता गुगल नेहमीच जे आहे आपल्या जे त्यांचे युजर्स आहेत त्यांच्यासाठी नवे नवे ट्रेंड आणत असतो आणि तसेच जर आपण बघितलं तर हे ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही सेकंदांमध्ये हा फोटो, इकडे बघा, तुम्ही पाहाल हा जो माझा फोटो आहे हा एडिट होऊन आलेला आहे. आणि इकडे तुम्ही जर बघितलं तर कशा पद्धतीने खराखुरा, मागे तुम्हाला असं काहीच वाटणार नाही का हा मोठ्या सॉफ्टवेअर मध्ये एडिट केलेला आहे असा हा फोटो दिसतोय. पण काही सेकंदांमध्ये हा फोटो एडिट होऊन आलेला आहे. गुगलचं नवं कोरं फीचर आहे, इथून तुम्हाला हा फोटो डाउनलोड करायचा आहे अँड दॅट्स इट. तुम्ही तुमचा कुठलाही फोटो अशा माध्यमातून एडिट करू शकता. तुम्ही अजून जसं की मी तुम्हाला सांगितलं, अनेक जण फोटो मर्ज सुद्धा करताय. म्हणजे तुम्हाला जर आणखीन कुणासोबत, सेलिब्रिटी सोबत सुद्धा फोटो हवाय तर तो फोटो तुम्ही इथे टाकू शकता आणि तशा पद्धतीने इन्स्ट्रक्शन द्या, नॅनो एडिटिंग फीचर मध्ये जा, तशा पद्धतीने तो फोटो एडिट होऊन येणार आहे. आता जर बघितलं तर अदिती तटकरे असतील, रावसाहेब दानवे असतील, अनेक पॉलिटिकल मोठे नेते आहेत. शिवसेनेच्या पेजवर सुद्धा तुम्हाला दिसेल की बाळासाहेबांचा सुद्धा फोटो त्यांनी या 3D मॉडेलच्या माध्यमातून एडिट केलेला आहे. गुगलचं नवं हे फीचर आहे, नवा ट्रेंड आहे, ज्याचं नाव आहे नॅनो बनाना. आणि याच्या माध्यमातून तुम्ही अशा प्रकारे हे जे फोटो आहेत हे एडिट करू शकता. खरं तर रोज नवीन ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल होत असतात आणि या ट्रेंडमध्ये जे आहे ते युजर्स सहभागी होत असतात आणि या ट्रेंडचं वेट सुद्धा सगळ्यांना लागलेलं आहे. त्याच्यामुळे अजून तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते कमेंट सेक्शन मध्ये सांगा. मी जे प्रॉम्प्ट आहे ते डिस्क्रिप्शन मध्ये पेस्ट करणार आहे, तिथून तुम्ही ते उचलू शकता. तुम्हाला सुद्धा जर अजून या फोटोमध्ये, हा फोटो एडिट करण्यामध्ये काही अडचणी येत असतील तर ते तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा. माझा फोटो असा तयार झालेला आहे, तुमचा फोटो तयार झालेला आहे का, तुम्ही हा फोटो तयार केलेला आहे का, हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सांगा.